मी सांगेल की सालाईबन हे आपल्या सातपुड्याला पडलेलं एक निसर्ग स्वप्न आहे की त्याला सातपुड्याला वाटते किंवा हे आपलं स्वप्न असं पूर्ण व्हावं. कारण की सातपुडा दिवसेंदिवस उघडा बळबा होत चालला. तर त्याला पूर्वीचं वैभव जे आहे काही वर्षापूर्वी जे होतं, एक 100-150 वर्षापूर्वी जिथं नांदत होते सर्व हिरवळ, ती अशी हिरवळ या ठिकाणी नांदावी म्हणून आम्ही त्याला एक सालाईबनला म्हणजे हे दिलं, सालाईबन सातपुड्याचं हिरो स्वप्न. सालाईबन निखळ आनंदाचा एक प्रतीक आणि आनंदाचा निर्धार झाला आहे. घनदाट जंगलांनी सक्षम नजरेत न सामावणारा 7 घडीचा सातपुडा पाहिला की त्याच्या शून्यातून निर्माण झालेल्या भौगोलिक आख्यायिका डोळ्यासमोर दिसतात. शून्यातून नवनिर्मिती करायला सामर्थ्य आणि संघर्ष करावा लागतो. पर्वताचं सामर्थ्य डोळ्यासमोर तेवत ठेवून सातपुड्याच्या पायथ्याशी मनाच्या शांतीचा ठाव कुण्याही नवख्याला अगदी सहज मिळावा असं कष्टानं, संघर्षानं, आनंदानं, प्रेमानं, शांततेनं, माणसाला घेऊन पुन्हा शून्यातून समृद्धपणे उभं केलेलं स्वप्नवत आनंदस्थळ सातपुड्याच्या कुशीत वसलेलं सालाईबन. उन्हाच्या झळाया जशा जशा वाढत जातात तसं तसं लोकांच्या नशिबातला उष्मा वाढायला लागतो आणि त्यातून एक आशेचा किरण चालून येतो. अगदी ह्याच तत्वाप्रमाणे सालाईबनच्या मुरमाड मातीत एक आशेचा तुकडा 2014ला आला. नाव मनजित सिंग. आपलं BAचं शिक्षण, पत्रकारिता आणि समाजसेवेचा वेळ घेऊन सालाईबनच्या उन्हात एकटा वास्तव्य करून तिथल्या माणसाला आपलं माणूस करून नवनिर्मितीचं बाशिंग बांधून कष्टाला सुरुवात केली. भूजल संपादन, झाडांची लागवड, वीज, शिक्षण, आरोग्य शिबिर आणि इतर जीवनावश्यक गोष्टी तिथल्या माणसांपर्यंत पोचून ह्याच माणसांना सोबत घेऊन शांततेचं आनंदस्थळ उभारणारा मनजित सिंग. वर्षाचा एक तरुण म्हणजे नक्की काय? जो संघर्षाला कायम तयार असतो तो खरा तरुण. तसं पाहिलं तर आता ही तरुणाईची ही 3री पिढी आहे. तरुणाईची जी पहिली पिढी होती ज्यांनी हे सुरुवात करण्यासाठी ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं होतं ती आमच्या कॉलेजची काही मित्रमंडळी वगैरे होते. म्हणजे मी सिनियर होतो आणि नंतर जे काही कॉलेजचे मुलं हे होते राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आम्ही काही काम केलेली होती आणि नंतर मग आपल्याला काहीतरी करता यायला पाहिजे आणि बरेचसे जण आम्ही त्याच्यातून आम्ही आनंदवनला जात होतो. बाबा आमटे यांची एक श्रमसंस्कार छावणी आहे. म्हणजे खामगाव परिसरातून आम्ही काही युवक युवतींना त्या ठिकाणी सहभागी होतो आणि मग तिथून प्रेरणा घेऊन म्हणजे बाबा आमटे आमचं हे प्रेरणा असतं आणि तिथून प्रेरणा घेऊन मग आपल्या भागात काहीतरी काम व्हावं म्हणून आम्ही काही कामं त्या ठिकाणी छोटे छोटे कामं मी सुरू केली जे शिबिरात करत होतो. हळूहळू त्या कामाची एक ओळख तयार होत झाली की नाही हे एक चांगले मुलांचा ग्रुप आहे आणि चांगलं काहीतरी करते. चांगलं काय तर आम्हालाही कळत नव्हतं की बा चांगलं नेम. आम्ही काय करायचो, पाण्याचे काम करायचो. कुठंतरी पाणी वाहत दिसलं तर त्या ठिकाणी जायचं, दगडी बंधारे बांधायचे, मातीचे बंधारे बांधायचे, वनराई बंधारे बांधायचे, झाडं लावायचं. काही जे काही चांगलं होत असेल नंतर मग आम्ही जिथं कुठं आपत्ती येत असेल त्या आपत्तीला धावून जायचं, आपत्ती व्यवस्थापनाचं काम करायचं. आणि हे करताना फार काही प्रशिक्षण किंवा फार काही तांत्रिक बाबी आमच्याजवळ नव्हते, परंतु एक भावनेच्या याच्यातून आम्ही एक त्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो ना, आपल्या ग्रुपला चांगलं हे भेटतं ना, तर मग आम्ही ते करायचं. मग आम्ही आनंदवन मित्रमंडळ नावाचा आम्ही एक पहिले ग्रुपचा आणि त्याच्या माध्यमातून आम्ही 1.5 वर्ष 2 वर्ष काम काही उपक्रम राबवले, काही युवकांसाठीचे काही कार्यक्रम टाकले. नंतर असं लक्षात आले की बा आपल्या एखाद्या कृतीमुळं आनंदवनचं नाव खराब होऊ नये.
काम जरी आपण चांगलं करत असलो तरी शेवटी आनंदवनचं नावानं आपण काम करतो. मग आमच्याच काही तरुणांच्या सर्वांच्या जे काही सहकार्य होते त्यांच्या की आपण एखादी संस्था आपण तयार करायची. मुळात संस्था स्थापन करण्यासाठी माझा विरोध होता किंवा कोणतंही काम करण्यासाठी कोणत्या संस्थेची गरज नसते. पण काय आपण इतकं काम करतोच तर म्हणे त्याला असलं पाहिजे. अनेक दुसऱ्याही लोकांना जेव्हा काही थोडंफार काही मदत करायची असली तर ते तुमची संस्था आहे का असं विचारलं जात होतं. आणि आम्ही पैशाला नेहमी सेकंडरी मानले. तुमच्यासाठी कार्यकर्ता हा मोठा आहे. पैसा काही ना काही उपक्रम छोटे मोठे उपक्रम राबवायचे म्हटले तर पैसा पाहिजेच. पण आम्ही उठसूट, कारण बाबा आमटेंच्या तत्वावर विचारावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि बाबा म्हणायचे की हात लगे निर्माण में नहीं मागणे नहीं मागणे. म्हणजे आम्ही उठसूट असं कोणत्याही गोष्टीसाठी काही आहे तर मागत फिरायचं असं नाही. शक्य होत असेल तर आम्ही आमच्या परीनं करून तो कार्यक्रम किंवा जो काही उपक्रम असेल तो आम्ही पूर्ण करू. मग आम्ही सर्वांनी मिळून आम्ही बसलो एका ठिकाणी की आपलं काहीतरी नाव असतं. आणि मग नंतर त्याच्यातून एक सर्वांचं एकमत आहे या तरुणाई नावावर. तरुणाई या शब्दाचेही फोड आहेत. म्हणजे मुळात आपण एन्व्हायरमेंटमध्ये काम करायचं असं ठरवलेलंच होतं. तर तरू म्हणजे झाड, संस्कृतचं नाव आहे तरू. आणि आई, तरुणाई म्हणजे झाड आपलं आई आहे. आणि तरुणाई म्हणजे यूथ. आणि बाबा आमटे नेहमी म्हणायचे की युवा ही क्रांती कर सकता है. म्हणजे तरुणाई फाउंडेशन ही क्रांती करण्यासाठी, क्रांती कोणती असावी की हातात दगड घेऊन मारत फिरायची असं नाही. निर्माण करायचं. हात लगे निर्माण, नाही मागणे नाही मारणे हा आमचा जो नारा होता, जो आम्ही त्या शिबिरात देत होतो, तो आम्ही प्रत्यक्षात आणू. किंवा संघर्ष नाही करायचा. संघर्ष ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी संघर्ष केला जाईल, पण संघर्षापेक्षा निर्माणावर जास्त भर. आमची एक हळूहळू त्या खामगाव आणि जिल्ह्यात आमची एक अशी ओळखच तयार झाली की एक खूप चांगले तरुणांचा एक ग्रुप आहे की जो काही चांगल्या कामात कधीही असतो. आपल्या खामगाववरून शेगावला गजानन महाराजांची एक पालखी जात असते. तर त्या ठिकाणी हजारो भाविक या गजानन महाराजांना च्या पालखीला निरोप देण्यासाठी खामगाव ते शेगाव वारी करतात. आषाढीची ती आहे. आणि त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात काही दानदाते, काही दानशूर व्यक्ती, काही भाविक मिळून त्यांच्या खाण्याची, नाश्त्याची, फराळाची, चहाची, पाण्याची अशी व्यवस्था त्या ठिकाणी त्या मार्गावर होत होती. मग आम्ही सहज एकदा बसलो की आपल्याला काही करता येऊ शकते का पर्यावरणाच्या दृष्टीने. आपल्याकडं तर काही पैसा नाही आणि आपण काही इतक्या लोकांना खाऊ पिऊ घालू शकतो. असं राजूभाऊच्या डोक्यात ती कल्पना आहे की आपण या लोकांना बियांचं वाटप केलं. कल्पना चांगली वाटली की बाबा बियांचं वाटप करू. पण मग त्याच्यावर आणखी विचार झाला की बाबा बियाचं वाटप कसं करायचं. लोकांना आवडणार थोडी आहे ते, का खाण्याची वस्तू थोडी आहे लोक घेतील. आणि मग द्यायचं कशाचं. प्लास्टिकच्या ह्याच्यात तर आपणच वापरत नाही प्लास्टिक. आजपासून एक 15 वर्षापूर्वी चर्चेतून आमच्या समोर एक पर्याय आला असं की आपण जे मेडिकलसाठी जे काही पेपर, वेस्टेज पेपरचे, वृत्तपत्राचे याचे जे पाकिटं बनवतो त्या पाकिटात जर आपण टाकलं. उमाकांत भाऊ एक ग्राफिक डिझायनर आणि त्यांनी त्याच्यावर सुंदर असं एक स्टिकर तयार करून दिलं. त्याला त्यांनी नाव दिलं श्रींचा प्रसाद. आणि त्याच्यात लिहिलं की याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांच्या बिया आहेत. मग त्याच्या असे इतके आम्हाला खूप चांगले अनुभव आले की आम्ही जवळपास एक 10,000 पाकिट आम्ही बनवले. आणि आम्ही उभं राहिलो रस्त्यात शेगाव रोडवर आणि आम्ही लोकांना वाटप केलं. तर बरेच लोकांना राग आला. काही त्यांनी उघडून बघितले ना की काहीतरी खायचं आहे का. त्यांना वाटलं काहीतरी खाण्याची वस्तू असेल. लोकांना राग आला. लोकांनी फेकलेले भेटले आम्हाला. आणि आमचं काम झालं. कारण तो रस्त्याच्या बाजूला जाऊन कुठंतरी फेकलेले होते. आणि कागदात पाकिट होते. आणि साहजिकच ऑगस्ट महिन्यातला तो उपक्रम होता. पाऊस होता. त्या बिया कुठंतरी पडल्या, कुठंतरी रुजल्या, कुठंतरी त्याचे रोप आले, कुठंतरी त्याचे झाड झाले असते. आम्ही जिंकलो. आम्हाला त्याच्यातून एक उत्साह त्याच्यातून म्हटला. पण हा उपक्रम करताना आमच्या लक्षात एक गोष्ट आली की या 16-17 किलोमीटरवर संपूर्ण प्लॅस्टिक फेकल्या जातो. काय करायचं. तर चला आपण हे प्लॅस्टिक उचलू. आम्ही सुरुवातीला एक 10-12 जणांनी आम्ही 13 किलोमीटरपर्यंत रस्ता ते पूर्ण स्वच्छ करण्याचं काम केलं. लोक आम्हाला पागल म्हणायचे की हे काय शोधू राहिलेले आहे, कचरा उचलू राहिले. आम्ही आमचं काम केलं. आम्ही त्या प्लॅस्टिकचं काय केलं, आम्ही त्या प्लॅस्टिकचं बायफर्फिकेशन केलं. जे प्लॅस्टिक रिसायकल होते त्याला आम्ही रिसायकलसाठी आम्ही भंगारवाल्याला विकलं. त्याच्यातून आम्हाला 1,500-2 हजार रुपये. आम्ही त्या पैशाचं काय करायचं. तर ते ऑगस्ट महिना होताच, 15 ऑगस्ट तोंडावर होते. आम्ही त्याच्यातून एक 3-4 गरीब आणि जे हुशार विद्यार्थी होते त्यांच्यासाठी आम्ही शालेय ड्रेस आणि शालेय साहित्य घेतलं. आमचे एक मित्र आहे लोकमतचे पत्रकार,
राजेश शिगोगार यांनी त्याच्यावर एक बातमी टाकली की तरुणाईने शोधले कचऱ्यातून सोने. आम्हाला अनेकांचे फोन आले की का तुम्हाला सोनं भेटलं का याच्यात. तर जे पहिली पिढी होती आमचे जे तरुणाईचे माझे जे सहकारी होते ते बरेच जण सर्व्हिसवर लागले, मग ते निघून गेले. ते त्यांनी त्यांचं काम केलं होतं गेले. त्याच्यानंतर मग आणखी एक मधात एक फेज गेला. नंतर आता तरुणाईची धुरे आमचे नारायणभाऊ अध्यक्ष आहेत, नारायणभाऊ पिटोरे. सेक्रेटरी म्हणून राजूभाऊ कुल्ले काम पाहतात, उमाकांत भाऊ सहसचिव म्हणून आहेत. हे लोक जे आहेत ना हे खूप काम करणारे आहेत. आणि सर्व कोणतेही जातपात म्हणजे बाबा आमटेंचा जो नारा होता जातपात के बंधन थोडं भारत जोड, हे आमच्या तरुणाईची वैविध्य आहे. आम्ही कोणाची जात पाहून किंवा कोणाची काय तो लहान मोठा आहे हे पाहून आमच्या ह्याच्यात इंजिनियरपासून तर थेट वर्करपर्यंत कामगारापर्यंत असे लोक आहेत. अजून मला असं विचारायचं होतं, मी आत्ता इकडे जाऊन आलो वडपाणीच्या मागे. तिकडे ते म्हणजे मी जेव्हा व्हिजिट केलं होतं तेव्हा तो मला वाटतं एवढीच ते पाण्याची हे दिसायची. 10 बरोबर काहीच नव्हतं. आता तिथे गेलो तर प्रत्येक एका टप्प्याला कोणी ना कोणी आंघोळ करत होतं, कोणी कपडे धुत होतं, कोणी काहीतरी करत होतं. पाणीच पाणी. म्हणजे पावसाळ्याच्या एवढ्या दिवसानंतर पावसाळ्याची हेल्प झाली खूप मोठी वर्षी. ते कसं सुरू झालं, ते कुठून सुरू झालं, कोणी केलं, कसं केलं? या ठिकाणी आम्ही जेव्हा आलो तेव्हापासून सलग 4 वर्ष दुष्काळ होता, अत्यल्प पाऊस पडायचा. या ठिकाणी काही जुने स्ट्रक्चर होते ते तुटलेले फुटलेले स्ट्रक्चर होते. मग असे छोट्या मोठ्या शिबिराच्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून आपण त्याला श्रमदान करून आपण हे स्ट्रक्चर सर्व दुरुस्त करून आज रोजी सालाईबंदमध्ये जवळपास 12 मातीचे बंधारे, जवळपास 8 ते 10 आम्ही दगडी बंधारे बांधलेले आहेत. मोठ्या प्रमाणात CCT खोदण्यात आलेले आहे. आणि याच्या माध्यमातून या परिसरात जे काही रेनफॉल होईल, जे काही पाणी पडणार आहे ते याच जमिनीत मुरवण्याचा आम्ही तो प्रयत्न त्या ठिकाणी केला. याला जोड मग आम्हाला पाणी फाउंडेशनची गेल्या 2 वर्षापासून आम्ही पाणी फाउंडेशन सोबत या सालाईबंद, वडपाणी, बांडा पिंपल या परिसरात आम्ही काम केलं. आणि गेल्या वर्षी म्हणजे गेलेला जो पावसाळा आहे तो पावसाळा आमच्यासाठी खूप आशादायी होता. म्हणजे आम्ही कामही प्रचंड प्रमाणात केलं. आम्ही बांडा पिंपळ या गावाला सोबत घेऊन जवळपास 10,000 घनमीटर काम आम्ही श्रमदानाच्या माध्यमातून आणि मशीनद्वारे आम्ही जवळपास 50,000 घनमीटरचं काम. त्याच्यामध्ये 10 मोठे असे मातीचे बंधारे बांधले. 16 किलोमीटरची सलग समतलच्या CCTs आम्ही खोदली. आणि त्याचाच परिणाम म्हणजे तुम्ही जसं सांगता तसं. आणि मोठ्या प्रमाणात पाणी आम्ही या परिसरातून बाहेर जाणार नाही याची काळजी. कोट्यावधी लिटर पाणी आम्ही जमिनीत मुरवलं आहे. आणि त्यामुळं आज म्हणजे फेब्रुवारी महिना सुरू असतानाही पाण्याची पातळी ही आमच्याकडं वाढलेली आहे. जमिनीवर वाहतं पाणी फेब्रुवारी महिन्यात या ठिकाणी दिसलं. गेल्या 4 वर्षापासून असं परिस्थिती भयान आणि वृक्ष वातावरण त्या ठिकाणी. हे सर्व श्रमाच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे आणि त्याचे परिणाम, त्याचे जे काही चांगले रिझल्ट जे आहेत ते समोर येतात. आणि हेच तरुणाईसाठी खूप प्रेरणादायी गोष्टी असतात. जे लोक आहेत पावरा, त्यांचं असं काय वेगळं वैशिष्ट्य आहे, ते काय कसे लोक आहेत, म्हणजे आता पूर्वीचा आणि आत्ताचा बदल त्यांचं? पूर्वी काय होतं की प्रचंड भीती असायची त्यांच्यामध्ये. तर व्यवस्थेबाबतही होती आणि चांगले कपडे कोणी घालून आले की हे सर्व घाबरून पडायचे. परंतु जेव्हा यांच्यासोबत प्रत्यक्ष काम सुरू केलं हळूहळू त्यांच्यामधली ती भीती दूर होत गेली. आणि शेती करण्याची पद्धत त्यांच्या शेतीवरच आधारित सर्व काही. मग त्यांना जेव्हा शेतीतलं तंत्रज्ञान, शेतीतले काही चांगल्या गोष्टी, या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. पहिले त्यांच्यासाठी रोड नव्हते, आपण श्रमदानाच्या माध्यमातून आपण रस्ते तयार केले, तिथपर्यंत 4 व्हीलर जायला लागले. पहिले डिलिव्हरी घरीच करत होते आणि त्याच्यातून अनेक प्रकारचे दोष निर्माण होत होते पोषणामुळे. पण आता सुरक्षित डिलिव्हरीसाठी आपण 108 नंबरवर फोन करतो आणि आपल्या बोलावण्यातून ते 108 नंबरची ॲम्ब्युलन्स या ठिकाणी येऊन जाते. हां, फॅमिली प्लॅनिंग करण्यासाठी त्यांना आपण प्रवृत्त केलं. त्यांच्यामधला आणखी एक दोष आहे की ते बालविवाहामध्ये त्यांची एक रूढी परंपरा आहे त्यांची. आपण त्याच्याबद्दलही त्यांच्यामध्ये जनजागृती करून थोडाफार बदल आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. लहान मुलं शाळा सोडून देतात. ड्रॉपआउट मुलांना मुख्य शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण मग
सर्वांनी मिळून एक फुलवारी बिनभिंतींची शाळा, एक संस्कार वर्ग आम्ही त्या ठिकाणी 1-2 वर्ष चालवले. मग त्यांच्यातले जे काही मुलं होते जे 6 वर्षाचे झाले त्यांना मग आम्ही आश्रमशाळेत पाठवले आणि त्याचे चांगले रिझल्ट आहे. आता आम्ही या आदिवासी मुलांच्या मधले काही जे उपजत कलागुण आहेत त्याच्यावर आम्ही फोकस केलेला आहे. त्याचे रिझल्ट चांगले आहेत. ॲथलेटिक्सचे आम्ही त्यांना प्रशिक्षण त्या ठिकाणी देत आहोत. 5 किलोमीटरचे रनिंग ते पूर्ण करतात. वर्ग 2री ते 5वी पर्यंतच्या सर्व मुली ॲथलेटिक्समध्ये या मुलींचं नाव होऊ राहिलेलं आहे. तर त्यांना त्यांचे काही जे काही पारंपरिक धनुर्विद्या वगैरे आहे याच्यावर कळत पण आपल्याला वळवायचं आहे. जेव्हा या परिसरात काम करताना एक गोष्ट लक्षात आली की आदिवासी जे मुलं आहेत की नाही त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता. पायात चप्पल नसताना भर उन्हाळ्यात 47 डिग्री टेम्परेचरमध्ये ते अनवाणी पायानं काही काम करायला, पूर्ण डोंगर चढायला ते भागवतात आणि त्यांच्यामध्ये नाही हा शब्द नाहीच आहे. म्हणजे ग्रामीण आणि मी दोन्ही भागात आहे. मी शहरी भागातही आहे आणि ग्रामीण भागातही आता वावरतो आहे. शहरी भागातून मी इथं आलेलो. शहरी भागातला एखादा तरुण किंवा एखादा मुलगाला जर आपण म्हटलं की हे तर तो सर्वात पहिले हे कसं करू, मला नाही जमणार हे शब्द आहे. आणि आदिवासी मुलांना सांगितलं की तो काही ना काहीतरी काहीही बी करील, तो पण ते काम करेल. आणि हे जेव्हा मी हेरलं त्याच्यात तर बाबा यांना आपण देऊ शकतो का. मी सुरुवातीला रनिंग वगैरे करायचो, व्यायाम वगैरे करायचो आणि इथंही मी आल्यानंतर काही प्रमाणात मी ते माझ्या आरोग्याच्या दृष्टीनं ते ठेवलेलं आहे. मग आपण करताना मग त्यांना सोबत घेऊन करायचं. सहज त्यांच्यासमोर तो प्रस्ताव मांडला तर त्या मुलांनी चांगला रिस्पॉन्स दिला. आणि आज रोजी 14-15 मुलं मुली या ठिकाणी रोज सकाळी ग्राउंडवर येतात, वॉर्मअप करतात. त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं वॉर्मअप वगैरे आम्ही शिकवलेलं आहे. आणि मी जरी नसलो तरी ते स्वतःहून येतात, वॉर्मअप करतात, ABC वर्क करतात, स्ट्रेचिंग करतात, हिलची रनिंग करतात, ग्राउंडची रनिंग करतात, रोडवरची रनिंग करतात. त्यांनी जर याच मार्गावर जर ते पुढं व्यवस्थित जर गेले तर निश्चितच मला विश्वास आहे की ते खेलो इंडियामध्ये पण सहभागी होतील. आणि माझा उद्देश आहे, ध्येय आहे सर, किंवा माझ्या भागातील जे काही आदिवासी बांधव यांनी त्याच्यात मुलं आहेत त्यांनी खेलो इंडियामध्ये तरी सहभागी व्हावं आणि त्यांच्यामध्ये ती क्षमता आहेच. ही मग याची संकल्पना कोणाची? ही राजूभाऊ कोल्हे. हे कुठून म्हणजे इन्स्पिरेशन कसं तयारी वगैरे कशी सुरू केली? ॲक्च्युअल हे कसं आहे की आपलं जे ठिकाण आहे ही महात्मा गांधी लोकसेवा संघाची जमीन आहे. तर त्यामुळे गांधीजींचे विचार आणि गांधीजींचं स्मारक या ठिकाणी काहीतरी झालं पाहिजे त्या उद्देश होता डोक्यात. पण असं नाही तर की असं बनवायचं. मग यूट्यूबला बघता बघता मला एक क्लिप सापडली नेल्सन मंडेलाची आणि ती बघितली मी आणि मला असं वाटलं की आपण करू शकतो. मग भरपूर त्यावर विचार केला की कसं केलं असेल. ते खूप क्रिटिकल आहे, जे काही बनवलंय ते खूप क्रिटिकल. मग मी त्याला आपल्या नजरेनं सोपं कसं करता येईल ते मी करायचा प्रयत्न केला. आणि मग त्याचं एक भाईंना सांगितलं की असं आपण करू शकतो. मग त्यांना सांगितलं ते म्हणे यार करू शकतो, चांगली गोष्ट आपण करू. म्हणजे मग करू तर मग कसं करणार सुरुवात. मग आम्ही काय केलं की त्यांचं उमाकांत भाऊंना सांगितलं की मला असं चित्र काढून द्या. तर त्यांनी सांगितलं की माझ्यापेक्षा चांगलं एक जण आणखीन करू शकते खामगावमध्ये, पुरुषोत्तम बदामे. तर त्यांनी मला चांगली मदत केली आणि मग त्यानुसार मग आम्ही एक मॉडेल बनवलं. त्या हिशोबाने मी ते स्केल बनवले आणि ते बघितलं मॉडेल ठेवून, ते काहीच दिसत नव्हतं. तर तिथं एकदम दरी आहे खाली, जे बी केलंय ते दरीमध्ये केलं. वाढले 30 फूट तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्या स्टॅच्यूला. आणि मग परत एक मॉडेल बनवलं. मग ते मॉडेल परफेक्ट झालं आणि त्या परफेक्ट मॉडेलवरून माझा विचार नव्हता एवढं मोठं बनवायचं. म्हणजे त्यांनी सांगितलं की नाही असं असलं पाहिजे की ते युनिक असलं पाहिजे, वेगळंच असलं पाहिजे आणि टिकाऊ असलं पाहिजे 50 वर्ष. ही जी जमीन आहे आपली, ही ज्या संस्थेची महात्मा गांधी लोकसेवा संघ आणि विनोबांच्या प्रेरणेतून ही जमीन इथं आज आहे. म्हणजे हे स्मृतीस्थळ नाही आहे. स्मृती म्हणजे झालं गेलं संपलं. याचं एक वैशिष्ट्य आहे की जसं दुरून आलेला माणूस जो आहे त्याला असं समजत नाही नेमकं काय आहे. तो जाते तिथपर्यंत जाते, त्याला असं काहीतरी विस्कळीत दिसते, काळ्या दिसतं. असं तो काय जवळ जाते, पुन्हा येते, फिरून एका विशिष्ट ठिकाणी येऊन मग त्याला बघते तो गांधी आहे. आणि गांधींच्या जीवनात बी असंच आहे मुळात. गांधींबद्दल खूप गैरसमज लोकांमध्ये. कोणी त्याला म्हणते की ते धार्मिक होते, कोणी म्हणते राजकीय होते, कोणी काही जातीयवादी, असे वेगळे टप्पे काही प्रत्येकाने वेगळा दृष्टिकोन बघितलेला आहे. पण असा विशिष्ट एका ठिकाणी जाऊन एका समग्र दृष्टीकोन जर पाहिला तर गांधी समजू शकते. प्रेरणादायी ठरावं असं एक हे स्थळ आपण बनवलेलं आहे. आणि त्याला एक नामकरण सुद्धा केलेलं आहे. जसं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, तसा एक स्टॅच्यू ऑफ पीस म्हणजे हे शांतीचं एक
प्रतीक असलं पाहिजे. तसं एक शांतीशिल्प म्हणून आपण त्याला एक नामकरण सुद्धा होणार आहे. राजूभाऊंनी जेव्हा कल्पना मांडली आणि त्याचं डिझाईन आलं तर ते जे गांधीजी बनवलेले खांब आहे ॲक्च्युअल ते सी चॅनल्स आहे आणि त्यांची हाईट जवळजवळ 25-25 फूट आहे आणि ते तिथं उभं करताना काही सुविधा नसताना प्रत्येक खांब तिथं उभा करून पाहणे आणि तो डबल या 105 फुटावरून बरोबर लेवलमध्ये आला की नाही आला पुन्हा तो खाली घेणे जवळजवळ 2 ते 3 वेळा याला वर खाली केलेला आहे. तेव्हा तो ॲडजस्ट झाला. त्याचं फाउंडेशन आणि इरेक्शन खूप म्हणजे एक आमच्यासमोर आव्हान होतं आणि ते राजूभाऊ आणि मंजित भाईच्या मार्गदर्शनातून पार एकदम व्यवस्थित कोणालाही इतकुशी सुद्धा इंजुरी न होता पार झाली आणि एकदम व्यवस्थित झालं. त्याच्यामुळे खूप आनंद आहे. गांधीजीचं एक घोषवाक्य होतं, जिथे श्रमाने गळतो घाम तिथे नांदतो माझा राम. पर्यावरणात पडणारं प्रत्येक पाऊल अनुभवाचं गाठोडं बांधून देत असतं. ऊन, सावली, पाऊस, वारा सगळं पर्यावरणावर प्रेम करायला लावतं आणि सामोरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जिद्दीने उभं राहायला शिकवतं. हे आज मनात राहून राहून येतंय. सालईबन आजच्या काळात डोळे उघडे ठेवून झोपी गेलेला तरुण जागा करतोय. तरुण जो संघर्ष करायला कायम तयार असतो त्यावेळी त्याला वयाची मर्यादा देखील राहत नाही. मला तरुणाईचा खरा अर्थ सांगणारी ही जागा मनात रुजून बसली आहे. नाही, मुळात हे विदर्भातली जी परिस्थिती आहे की नाही, की विदर्भ हा पहिलेच मागासलेला आहे. त्या मागासलेल्यापणाचं ते लक्षणं असतात की बा आपल्याला कोणी काय म्हणेल का, कसं काय करावं आपण, थोडंसं हे होते. सामाजिक जाणीव जागृती प्रकल्प व्हायला वेळ लागतात असतात. आता बदल होऊन आलेला आहे. आज मोठ्या प्रमाणात आज आपल्या विदर्भातही अनेक तरुणांचे जे काही मंडळ वगैरे आहेत ते असे खूप ॲक्टिव्ह होऊन काम करतात. तो काही हे नाही राहिलेला आहे. पण हे निश्चितच आहे की मुंबई पुण्याकडची जी तरुणाई आहे ती खूप जास्त ॲक्टिव्ह आहे. कारण त्यांना ते टेक्नो साहेबी जरी असले तरी त्यांना त्याचा वापर कसा करायचा याची पण त्यांना जाणीव आहे. जसं त्यामुळं ते असे हे काम ते करायला त्यांना ते प्रवृत्त होत असतात. आता आपल्या इथं जे शिबिर सुरू आहे त्या शिबिरामध्ये मुंबई पुण्याकडचेच लोक जास्त आलेले आहे ना मुलं. आणि विदर्भातून म्हणा किंवा बुलढाणा जिल्ह्यातून त्याला प्रतिसाद नाही आहे, कमी आहे. हां, तर ते युवकांमधली एक या ठिकाणचे जे काही युवक आहे आपल्या भागातले त्यांच्यामध्ये इतकं म्हणजे नैराश्य आहे जास्त. आता ते नैराश्य हळूहळू काही उपक्रमाद्वारे त्यांना लांब करून त्यांना जोडण्याचा प्रयत्न सालाईबनमध्ये निश्चितच होत आहे. या ठिकाणी आता सालाईबनमध्ये विविध या परिसरातले जे काही महाविद्यालय वगैरे आहेत, NSSचे शिबिर या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत. त्यांना इथं आल्यानंतर ते वन डे टूरला येतात, त्यांना जंगल भ्रमण आपण करतो, श्रमदान केले जाते त्यांच्या माध्यमातून आणि उत्साहानं करतात ना ते. असं सालाईबन आणि तरुणाई फाउंडेशन हे जे काही काम आहे ना हे युवकांना डोळ्यासमोर ठेवूनच सुरू केलेलं काम. मग एकदा का रोजगार जर मिळत असेल तर मग युवक काही करू शकतात. कारण पहिले तर आपल्या इथलच्या युवक बेरोजगारीच्या यानं त्रस्त झालेलं आहे किंवा आणि काय होईल काय नाही म्हणजे त्यांचं भवितव्य फार म्हणजे याच्यात आहे की बा आपल्या भवितव्याची चिंता प्रत्येकालाच पडलेली आहे ना. जावंच नाही वाटत नाही माहिती का, जावंच नाही वाटत आहेच ना, तसं आहेच. आणि जीवनात हेच गोष्टी आहेत बरं महत्वाचे. म्हणजे अथर्व म्हणजे मी तुला जे सांगतो की नाही, पैसा हा माणूस खूप काही कमवून घेईल पण रिअल जे आनंद आहे. आता मी ज्या याच्यात होतो ना मला काहीच कमी नव्हती. मी रोज मला पार्टी वगैरे सर्व काही व्यवस्था होतो. मी खामगाव प्रेस क्लबचा अध्यक्ष होतो. मी मास्टर टाइमचा डिस्ट्रिक्ट करस्पॉन्डंट होतो. पत्रकारिता म्हणून माझी एक वेगळी चांगली ओळख होती आणि पत्रकारांचं एक स्टेटस असतेच. मला काहीच कोणाला काही करायची गरज नव्हती. पण तो त्याच्यापेक्षा हे कितीतरी लाईफ चांगलं आहे, खूप चांगलं. म्हणजे आपण हे नाही म्हणणार किंवा पत्रकारांचं लाईफ काही हे आहे, पण
एक वेगळ्या अँगलनं की जेव्हा आपण ही पत्रकारिता जगू राहिलेलो आहे व शेतकऱ्यांचे खरे दुःख काय हे आता आपल्याला इथं कळते की खूप काबाड कष्ट करायचं आणि जेव्हा विकायला जायचं भाव पाहायचे तर मग एकदम भाव डाऊन. म्हणजे पैसा येईल असं स्वप्न रंगवायचं. म्हणजे मी पण रंगवलं होतं की यावर्षी मला इतकं क्विंटल कापूस होईल आणि प्रत्यक्ष जेव्हा विकायला गेलो होतो त्याच्या अर्ध्या निम्म्यापेक्षाही त्याच्यातलं आहे नाही. म्हणजे खर्चाची ताळमेळही करत होती. मग साहजिकच आहे ना. मग शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचा प्रश्न येईल नाही का. तोही स्वप्न पाहते ना की बाबा माझ्या मुलीचं एखादा चांगल्या पद्धतीने लग्न करावं, माझ्या मुलाला एखादा चांगला मोबाईल द्यावा. स्वतःच्या बद्दल तर विचार करणं दूरच झालेलं आहे. त्याच्या मुलाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात बाजूचं वातावरणामुळे किंवा मलाही आज 20,000 रुपयाचा मोबाईल लागेलच. मग ते होत नाही ना, तसं होत नाही. तुम्हाला कसं वाटलं आम्ही आलो डॉक्युमेंटरी करायला? मला खूप बरं वाटलं की एकदा तुम्ही मुंबई पुण्याकडचे आहात. तू जरी शेगावचा असला तरी तुझी आता लाईफस्टाईल ती तिकडची झाली आणि तुम्हाला वाटतं काहीतरी द्यावं समाजाचं. म्हणजे हा जो आहे की नाही हा मोठी गोष्ट. येणं करणं तो तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग असेल नसेल तो भाग आहे. परंतु त्या अभ्यासक्रमाच्याही पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी समाजासाठी आपल्याला करावं वाटते की हा एक खूप चांगला सकारात्मक गोष्ट आहे. म्हणून मी कधी तरुणांना ब्लेम करत नसतो. युवा पिढींना कधी पण ब्लेम नाही करत. कारण तेच करणार आहे आणि ते करतील. निश्चितच करतील. चुकतील ना, चुकतील ना. चुकायला काय त्याच्यात. शेवटी माणूस म्हणून हे चूक होणारच आहे. तुम्ही काही केलंच नाही. म्हणून गांधीजी जे म्हणायचे ना, गांधीजीकडे कुणी सल्ला घ्यायला गेले गांधीजी एक गोष्ट म्हणायची करके दे. तुमचं सलीबन किंवा तरुणी यांना घेऊन काय स्वप्न आहे की पुढे आपण हे करायला पाहिजे, यांना हे झालं पाहिजे म्हणजे अजून चांगलं. मी निसर्गाचं आम्ही जे स्वप्न पाहिलेलं आहे, जे आमची टॅगलाईन आहे सातपुड्याचं एक निसर्ग स्वप्न, तेच आम्हाला जगायचं. की इथं सुंदर असं नेचर तयार व्हायला पाहिजे, बायोडायव्हर्सिटी व्हायला पाहिजे. हे 5-50 प्रकारचे फुलं पाखरू यायला पाहिजे, 5-50 प्रकारचे वेगवेगळे पक्षी यायला पाहिजे, स्थलांतरित पक्ष्यांसाठी व्यवस्था व्हायला पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष राजी वेली वगैरे आहेत ते इथं व्हायला पाहिजे. जेणेकरून या 72 एकर जी जागा आहे महात्मा गांधी लोकसेवा संघाची, या 72 एकर मधली जी काही जैवविविधतेची जी साखळी आहे ती इतकी समृद्ध असली पाहिजे की सर्व काही दिसलं पाहिजे आणि त्याच्यातून आनंद मिळेल. आणखी बाकी काय त्याच्यातून पैसा मिळवणं जर हा उद्देश ठेवला तर या गोष्टी मागं पडतात. पण पैशापेक्षा जर याच्यावर जर लक्ष ठेवलं आपण तर हे खूप चांगलं आहे आणि हे फार समृद्धीचं लक्ष आहे. आणि मग हे कुठंतरी मग याला बघून काही लोक मोटिवेट होते, तोही एक भाग आहे. आता तरुण इथं येत असतात, ते चांगले त्यांना वाटते काहीतरी करावं. मग इथूनही लोक घेऊन जातील ना, काही घेऊन जातील, आपल्या भागात जाऊन काम करतील. आणि एकदा का हा मॉडेल आपण जर सालाईबन एक रोल मॉडेल जर तयार केला तर असे अनेक सालाईबन आपल्याला तयार करता येऊ शकतात. आणि ते स्वप्न आहे किंवा अनेक सालाईबन तयार व्हायचं. तर फक्त एकच सालाईबन करायचं आणि या ठिकाणी येऊन बसून राहायचं असं कदाचित मी एक 5-10 वर्षानंतर इथं नसेल. मी चॅलेंज घेऊन दुसरीकडे चालले गेले आणि ते चॅलेंज स्वीकारायला मला आवडेल. एकदा काय हे डेव्हलप जर आपण करू शकतो तर इथलचे सांभाळणारी एखादी यंत्रणा सक्षम होऊन जाईल आणि ते सांभाळेल. आपण आणखी दुसरीकडे जाऊन आपण तयार करू. निर्मिती ही सतत प्रक्रिया जी आहे की नाही तर त्या प्रक्रियेचा आपण एक भाग त्याच्यात व्हायलाच पाहिजे.